तुम्ही गरम बघा किती होते, खूपच गरम होते। आज काय आहे, आज हरियाली तीज आहे, तर सगळ्यांना हरियाली तीजच्या शुभेच्छा। तर मी आज मंदिरामध्ये आलेली आहे, माऊली आहे ही, हे बघा। खूप दिवसातून व्हिडिओ बनवायची इच्छा होती, पण काही व्हिडिओ बनवायला काय मला टाईम भेटलाच नाही आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते, हे आमच्या कांदरपाड्यातलं मंदिर आहे। तर एक मिनिट तुम्हाला अजून ना तलाव पण दाखवते, वेट करा तुम्ही। हे बघा, तुम्हाला आता दाखवते, हे जे आहे ना तिथे तलाव, इथं गणपती वगैरे ना विसर्जन करतात, नवरात्रीच्या असं देवी वगैरे आहे ना, ते सगळं देवींना विसर्जन करतात। ते तिथे ना बदक पण आहेत, मला बदक दाखवते। अरे मोबाईल झूमच होत नाहीये, तर माझा मोबाईल आहे ना फुटला होता, म्हणून मी ना खूप दिवस झाले व्हिडिओ आहे ना बनवलाच नव्हता। आता इथं बसते मी जरा, खूप छान वाटते तलावच्या इथे, एकदम मस्त वाटते। एकदम घरामध्ये एवढं गरम होतं ना, तर थोडी बाहेर आली आहे मोकळी हवा घ्यायला, एवढं छान वाटते, एकदम मस्त वाटते। आता तिकडे एक आहे ना, एक मंदिर आहे, जरी मातेचं मंदिर आहे। मी तिकडे गेले ना मंदिरामध्ये, तिकडं पण तुम्हाला ते मंदिर दाखवेल, तो पण मी व्हिडिओ बनवेल। आता तिकडं दिसते वडापाव आहे, तिथला वडापाव एवढा सुंदर असतो ना। काल मी गेली होती, काल मी वडापाव खाल्ला, खूप सुंदर वडापाव आहे। कर्जतचा वडापाव कसा लागतो सेम तसाच आहे बघा, पुरं घामाघूम झालेली आहे मी, तुम्हाला दिसते। 6 वाजता ट्युशन असतं, आज मला खूप उशीर झालेला आहे, आता वाजले आहे 6:30, 6:15 मी आहे ना साईसला सोडलं ट्युशनला, झोपला होता, आंघोळ घातली त्याला पटक्यानी। आणि हे काका बोलतात की मराठी सगळेजण लोक वगैरे येतात इथे। माझा यूट्यूब चॅनल आहे ना, तर मी व्हिडिओ बनवते, सगळेच येतात मराठी, म्हणजे गावकरी आहेत ना आम्ही, सगळे मिक्सिंग आहेत। आपण जातबीत काय बघत नाही, माणूस एकच आहे। चला बाय, आता मी जात आहे बाहेर। आता मी मंदिरातून बाहेर आलेले आहे। ते काय होतं माहिती का, ते ख्रिश्चन लोकांची माऊली असते ना, तर ना ते मंदिर होतं, तर ते काकांना मी विचारलं की जाऊ का आतमध्ये, मराठी लोक जाऊ शकतात का, सॉरी मराठी लोक जाऊ शकतात का, तर फक्त ख्रिश्चन लोक, तर ते बोलले की असं काही नाही आहे, मराठी लोक वगैरे जाऊ शकतात, सगळेच जातात, ते आगरी ख्रिश्चन आहे ते लोक। आता मी जात आहे घरी, खूप घामाघूम झालेली आहे मी। तुम्हाला ना आता नाही, ते जरी मातेचं आहे ना मंदिर आहे, आता मी तुम्हाला दाखवत आहे जरी मातेचं मंदिर, ते रात्रीचं आहे ना, तर काय बंद आहे जरी मातेचं मंदिर, मला दाखवते। तिथे गेट लावलंय, पण त्याला कुलूप लावलंय, बंद आहे। आतमध्ये ना ते जरी मातेचं मंदिर आहे, आणि तिकडे ना घरं आहेत खूप सगळी। तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा। काय असतं ना, लोक आहे ना खूप बेकार असतात, मी व्हिडिओ बनवते ना तिथे तर मुद्दाम ना लोक आहे ना बाहेर आले ना, मी रील्स बनवायला, तर आहे ना माझ्या आवाज मुद्दाम करतात की मला आहे ना व्हिडिओ आहे ना बनवूनच देत नाही। आणि एक जण मला बोलले की व्हिडिओ बनवायचा नाही, मी म्हटलं काय तुला काय करायचं, मी बनवेल नाही तर काय पण करेल। असे काय लोक इतके जळतात ना माझ्यावरती, व्हिडिओ बनवायचंच नाही, तर मी आता काय करणार आहे, रोज व्हिडिओ बनवणार आहे। लोकांना काय, घरात बसले तरी लोक नावं ठेवतात, बाहेर बसले लोकांचं, बाहेर पडलं तरी लोक नावं ठेवतात, असंच असतं। तुम्हाला बघायचं आता मी घ्यायला, ते आमचं किराणा बाजार आहे ना, किराणा बाजार मी जिथून भरते ना, ते आमचे आहे ना, मी इथून किराणा बाजार इथून मी भरते। हे आमचे काका आहेत, अंकल, किराणावाले अंकल, खूप वर्षाचं बिल आहे ना आपला, किती किती बिल आहे,
40,000 बिल आहे, 40,000. ह्यांनी मला ना उधारीवरती ना 40,000 रुपये, म्हणजे असं माझ्याकडे पैसे नसायचे ना, तर ह्या लोकांनी ना, ह्या काकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. किराणा बाजार असायचं ना फुकट वगैरे, त्याच्या पण त्यांना आहे ना पैसे द्यायचे, ते पण ते बिचारे काही मागत नाही आहे, पण हळूहळू करून त्यांना आपले पैसे द्यायचे. ते जर एकदम आले तरी पैसे द्यायचे, जेवढं कर्ज बाजारी आहे. यूट्यूब चॅनल साईसला सोडवायला गेली होती ना ट्यूशनला. हाँ यूट्यूब पे वीडियो बोल रहे हैं, आप ही बोल रहे हैं अकेले? हाँ, आप और मैं. चलो मैं जा रही है, घर पे जा रही है. वीडियो फोटो ना आएगा. ते काका बोलतात की अंकल मेरा फोटो भी आएगा. ते बिचारे एवढे चांगले आहेत ना. तर 40,000 रुपये त्यांना द्यायचे. ते आता सध्या पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे. सगळं मला एकटीला बघावं लागतं थोडं. आता देईल मी. मला जर काय माहिती, मला सबस्क्रायबर करा, लाईक करा, शेअर करा माझा व्हिडिओ आवडल्यास तर. चला आता पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.